मस्त आणि अष्टमीचा निरंकार रोजचे कोणी एक टाइम धरते कोणी निरंकार धरते पण मी उपवास धरत असतो. काय झालं बा? अरे वा. हां ते काय हालतच असते ना, उली जागा उडत असते ते. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे सर्वांचं आमच्या YouTube चॅनलमध्ये. तर सर्वजण मजेत असणार, मजेत असायलाच पाहिजे. चला आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया आपण आता. नमस्कार. नमस्कार. आईच चालू आहे इकडं, कारण आता स्वयंपाक वगैरे राधिका तिकडे चालू आहे करणं. मी करतो कधी ते करते कधी. मग महालक्ष्मीला जायची पण तयारी चालू आहे. 4-5 दिवस वेळ आहे पण आणखी. पण मागं पुढे चालू होतं किंवा नेमकं जायचं का नाही जायचं. चला काय किचनमध्ये काय करता राधिका आज जेवायला ते पण बघू. काय करताय का? स्वयंपाक करते. पनीर भुर्जी केली, आईला मुसळ हे केली बघा, आमटी केली शेंगदाण्याची. अच्छा, आज उपास आहे कायला? कशाचा उपास आहे? आज अष्टमी आहे ना. अष्टमीचा उपास असते का? निरंकार धरत असतो. म्हणजे एक देवी बसतानी, दुसऱ्यांदा देवी उठतानी आणि एक अष्टमीचा. बसता उठता जे आहे एक टाइम असतो आणि अष्टमीचा निरंकार. रोजचे कोणी एक टाइम धरते कोणी निरंकार धरते पण मी उपवास धरत असतो. काय झालं बा? तर असं इकडं थोडंसं जे आहे राधिकाचं दुकान लागलं होतं. काय झालं बा? पोट दुखत. अहो तसं होतच असते. हो का? तसं ते मुखाला वाकायला असते. गॅस काय म्हणते ते तरी काय होते? तर असं आहे ते काय म्हणतात, अचानक जे आहे बाळाचं जे आहे हालचाल जाणवली. होत असते ते कुठून हे ते उचकाली होत असते, काही नसत त्याला. इकडं खूप चाललं कारण व्यवस्थित जे आहे पहिले काय चालू होतं किंवा एखादा मान त्रास झाला नाही ना, ते कुंडे खापे मारतच असते पोटात नाही. पहिले दुखल्यासारखं झालं. म्हटलं काय झालं, पोरं तिथे उभी राहिली तू म्हणून ते तसं वाटलं पहिले. लात मारते. उलट चांगली गोष्ट आहे ते. एवढं काही हे नसतं त्याचं. हां, फिरलं चांगलं असते आणि लात मारतच असतात म्हणते. काय म्हणते बेबीची किक, पहिली किक लात मारणं चांगली गोष्ट म्हणजे असं असतेच ना, सुरुवात झालेली असते. नाही फर्स्ट टाइम मला एवढं झालं. नाही तेवढं नाही, काही नसेल त्याला. साहजिकच आहे म्हणा. आता पहा ना तेवढं ते जे आहे जाणवाच लागते. तेच आणखी होत आहे का? नाही आता कमी झालं. आता काहीच नाही नवीन म्हणजे असं ते कुठं दुखू राहिलं तर अरे वा. आहे ना. ते काय हालतच असते ना, उली जागा उडत असते ते उडते. काही नाही होत. इकडे घाबरली होती राधिका अचानकच, नेमकी काय झालं काय नाही. तर बरंच वाटलं खूप राहिलं तर होतं तसं. उभं राहिलं नाही पण ते फिरते सांगायचं हालचाल करत असते. हो ठीक आहे चालते. आता तू करून घे थोडंसं, बस तिकडं बस थोडेच राहिले. पुढं वगैरे करायचे आणखी. छान बनवली इकडं भाजी. भाजी पण पहिल्यांदाच केली होती. थोडेच राहिले ते करायचे. म्हटलं काय सकाळपासून आईच करत आहेत म्हटलं, त्याच्यामुळे आता संध्याकाळचा स्वयंपाक तरी करतो. तर आता जास्त होत नाही ना, माझ्याच्यानं दव येते ना, त्यामुळे जास्त उभं नाही राहिलं पाहिजे. तरी आहे ना मी करतो पण म्हटलं जाऊ दे, मी करतेच संध्याकाळचं. थोडंफार नाही झालं तर चांगलं असते. आई पण कुठपर्यंत करणार आहे, पहिली आई नसते बघा. पण हे जे असते ना पोटाचं काय असते नॉर्मल असते, त्याला काही एवढं घाबरायचं काम नसते. आणि कसं आहे काम वगैरे केलं तर एखादं काम केलं तर मोकळं राहतं ना, त्यामुळेच त्याच्यावर दुखायला लागलं, चमक निघाल्यासारखी. मला वेगळं वाटलं नेमकं काय झालं काय नाही. तर आईला तर वाटलं की बा नेमके काही नसते म्हणून, नॉर्मल असते ते, जाणवतच असतात, तेवढा त्रास होतच असते. पण एक चांगली गोष्ट आहे आता एक जे आहे हे बी लात वगैरे मारत असते. जेवढं हे दुःख असते तेवढंच आनंद पण असते त्याचं, कारण असतं खेळत आहे असं त्याच्यावरूनच समजते. हसा पण येतो, हालचाल पण जाणवत असते ना, ते काळजी घ्यावं लागते ना आपल्याला. हालचाल करत आहे का नाही कंटिन्यू.
कंटिन्यू दिवसातून 2-3 वेळा चेकअप व्हायलाच पाहिजे, स्वतः तर पाहायला पाहिजे. नाही, आठवते मला हालचाल वगैरे. असं आहे. उलट चला आनंदाची गोष्ट आहे रे. हो, पण जास्त नाही व्हायला पाहिजे, थोडंफार नाही, असं जास्त काय. नाही झाला. पण आज मला जास्तच वाटलं ना, त्यामुळेच मी असं ओरड वाट केलं तर आईला म्हटलं दुखायला लागलं. पण आज त्या दिवशी मंदिरात गेली होती, हां एवढा दम लागला होता. दम वगैरे लागणारच आहे. हो, पण ते आज गावाकडे काय सांगितलं होतं नेमके, फोन आला होता ना 10 मिनिटं. हां, गावाकडे फोन आला म्हणे तू, मग अशी कोणाचा फोन आला होता? ताईचा ना. हम्म. हो, ताईचा आला होता ना, महालक्ष्मीला या म्हणत. ताईचा फोन आला दुपारी, तब्येत कशी आहे काय तर विचारलं. राधा ताईचा आला होता, त्यांना म्हटलं बाळाची तब्येत कशी आहे काय. हा. नंतर आईचा आला. काय म्हणे? आईचा चालूच राहते फोन. आईचा आलता तर ते आई म्हणत ते उद्या पात्र भरतात ना, तर कायचं नवमीचं म्हणतात, तर ती बाई आली होती म्हणत अचानक. तर म्हणत की अचानकच बोलली म्हणत की राधिकाला मुलगा असं होणार. म्हटलं आशीर्वाद दिला दे. एक कसा मुलगा हो का मुलगी हो, हो ना, दोन्ही चांगलेच असतात. तर आणि आपल्याला पहिलं बाळा तसं त्याचं काही स्वागतच आहे आपलं. मतभेद तसं काही नाही आहे, मुलगी हो का मुलगा हो, तर आपल्याला दोन्ही एकच असतं. मुला मुलीचं काहीच नाही, तेवढं जे झालं ते चांगलं नाही, असते. पण आपण सांगतो पण असं. हां, बऱ्याच जणांच्या कमेंट येत आहे, हां. तेच आपल्याला सांगायचं आहे की बा जिथं गेलं तिथं त्या दिवशी नंदीबाईला हो. कौल दिला. त्यानंतर जे आहे 1-2 वेळा सांगितलं, पण त्या दिवशी ते एक हे आले होते, काय म्हणतात, त्या जोगा दिवशी- मागायला. हां, त्या दिवशी मी पूजा करत होती मंदिरात महादेवाची. तर तेव्हा पण अचानक असं एक ते झालं. ओळखीच्या नाही, काही नाही. तुम्ही कमेंटमध्ये सांगा, हां. असं काही नाही, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही तसं आणि चांगलीच गोष्ट आहे. हो. आजीचं पण काही असं तर चालते. हो ना. आई पण इकडे तेच सांगते मग की काय? मी आजी होणार आहे, त्याच्यात तेच मला सुख आहे. एक आनंदी आहे. आनंदाचा क्षण असतो. हो ना. नाही का? पोऱ्याला काही असो, पोरगं असो पोरगी असो, हा. काही नाही. लवकरात लवकर इकडे आई वाट पाहत आहे की बा आपल्या माझ्या मांडीवर काय. हं. काही असो, मांडीवर खेळलं पाहिजे. हां, हं. असं आहे. त्याचमुळे जसं आहे आनंदाची गोष्ट आहे. हो. सर्व असं सर्व. आणि कमेंटमध्ये आम्हाला आवडेल तुम्ही सांगितलं तर. हो. चला असं आहे. आणखी तिकडं गावाकडे आता आपण जाऊन आलो, पावसाचं पण जे आहे बरंच नुकसान पाऊसच वगैरे लय झाला झालं. ना, पाणी लय झालं. नुकसानच झालं. नुकसानच झालं. काय सर्वांचंच झालं. आपणही सगळ्याच आहे. सर्व इकडं चालू आहे ना बातम्या वगैरे. आता मोबाईलवर पाहत असते ना, हो. खूपच इकडं चालू आहे ना. चौकट झालं. आता पाणी नाही पाहिजे ना, पावसाच्या खराब होते. चला असं आहे पाहिजे आता. पण आपल्या हाती आहे का ते? हो, तेच तर. सगळ्यात वाटते पाऊस आला नाही पाहिजे, हा. पण ते सर्व देवाच्या हाती आहे, आपल्या हाती काही नाही. पहिले सुरुवातीला पाणीच नव्हतं, मग आता पडलं. चालते, आता जेवायचा टाइम झालेला आहे, हो. जेवण पण करायचं आहे. जेव्हा बरं लागते आता. हो, नाही ते फिरल्यानं जास्त. हां, कसं आहे, होतच असते तसं. फिरायला पाहिजे ना ते जास्त. काय केलं मग जेवायला? पनीर भाजी झालं का इकडं? हो, आजची तर नवमी आहे. आई आज चालते का देवपूजा करत? उद्या. बघा आज नवमी आहे आणि दसरा पण जवळच आलेला आहे, म्हणजे दसरा लेट आलेला आहे यावेळेस, 11व्या दिवशी आलेला आहे. तर असं आहे मित्रांनो, पण सर्वात महत्त्वाचं आहे, तुला बरं लागते का आता? हो, आता बरं वाटत आहे. कारण काल अचानक झालं होतं त्याला, लाईट पण उभी बंद केलेली. त्यामुळेच ना, काल खूप त्रास झाला मला. गुड मॉर्निंग सर्वांना. आई पण बघा चहा करत आहेत. नमस्कार. नमस्कार झालं. हो ना, एकाएकीच झालं आणि त्रास पण खूप होत होता मला. हो ना. काही नसतं होत त्याला. हो, होतच ते. त्यामुळेच ना. तर बघा आता देवपूजा पण करणार आहे. देवपूजा तर चालत नाही, आज नवमी असल्यामुळं. हां, उद्याला जमणार आहे देवपूजा. तर आम्ही ते असं म्हणतात की घट नाही का. देवीपाशी गेली होती ना? हो, आई गेलत्या ना काल. होमपूजा काल होती, होम तर गेलो आम्ही पाहायला गेले. आरतीत गेलो होतो. हो, होमपूजा होती. होमपूजा होती. मोठा होम पेटलेला होता तिथं. होम पेटला होता मोठा. गेलो मग. त्यामुळेच शेजारची बाई होती, मी होती, दोघे जण गेलो. आईचं मस्त पटत आहे. आपली इकडची निकडची सेम असते का? सारखं. हो, होम तर सर्व इकडे सारखेच असतात, सारखंच मंत्र असते. वगैरे सगळं मंत्र सारखं. सारखे पण असते. देवीची पूजा वगैरे वेगळी मांडली म्हणतात ना? नाही. नाही, वेगळी नाही, ते म्हणजे नारळ गिरवा जास्त होते ते तसं.
ते पूजा वेगवेगळ्या प्रकारचं मानलं जाते ते कोणी अलग अलग मानते. हां इकडे आई जात आहे पण राधिकाचं या वर्षीचे आहे. माझं- देवीचं जे आहे दर्शन पहिले 1-2 वेळेसच झालं. हो. आता पहिल्या दिवशी गेलो होतो आपण नाही का? हो तर मला खूप दम लागला होता तर मग मी गेलीच नव्हती. पण जास्त दर्शन वगैरे होत नाही तर मग डेली गावाकडे असतं तर डेली जसं मागच्या वर्षी गेलो होतो आपण जवळ होतं तर ते. रोज हां त्यामुळे आरतीला जात होतं. हे म्हणजे तिथं पाणी जास्त आहे ना. हो त्याच्यामुळे इथं वातावरण पण व्यवस्थित नाही आहे. नाही पाण्याच्या नव्हे. पाऊस चालू आहे ना नेहमी. पाऊस चालू आहे चौकून तर पाणी असं आहे. मंदिर छान आहे पण पाणी चौकून हां आहे. आणि सकाळचे कामे वगैरे सर्वांना माहीतच असते. त्या दिवशी पण आईनं देवी बघितल्या. राधिकाच्या देवी वगैरे बघायचं राहिलं होतं वाशिममधले. या वर्षी कुठे नाही. किती आहे रोडनं? रोड चांगला नाही ना. हो ना मग एका वर्षी नाही बघितलं तर काय काय पुढच्या वर्षी जायचं. हां तर मागच्या वर्षीला गेलतो आम्ही कारंजाला होतो तर देवी वगैरे सर्व बघायला गेलो. मागच्या वर्षी किती देवी बघितल्या. हा माऊरले. यवतमाळला माऊरची पण बाई. गेलतो आम्ही रेणुका मातेच्या मंदिरात पण तिथेही गेलतो. आणि फर्स्ट म्हणजे लग्न झाल्या तेव्हापासून नाही का माझं कुळदेवतेचं दर्शन झालेलं आहे. रेणुका मातेचं आमचं कुळदेवत आहे रेणुका माता. माऊरची. हो माहूरला गेलो होतो आम्ही. तर असंच व्हिडिओ कंटिन्यू बघत जा आणि तुमचा सपोर्ट नाही मिळत आहे जसा पाहिजे तसा. कमेंट पण करा तुम्ही कशा प्रकारे व्हिडिओ लागतात तुम्हाला कशा प्रकारे बोलायला पाहिजे काय तर. आणि भेटूया पुढच्या शूटमध्ये. तोपर्यंत बाय बाय.